बाहेरची लोक सगळे आले होते। हे परत जाण्यापेक्षा आम्ही बोलो सभा घेऊ नका, मग कार्यकारिणीचा ठराव करा आणि मग नंतर आम्ही दादांना श्रद्धांजली वाहिली सगळ्यांनी मिळून आणि कार्यक्रम आजचा आम्ही समाप्त केला। ठराव काय झालं, तुम्ही काय केलं? ठराव आम्ही केला, ठरावामध्ये ऑल इंडियाचे सर्व जिल्हा प्रदेश प्रमुख याने दरवर्षी एक जाहीर सभा लावायची। इथे जे संघटनेमध्ये प्रामाणिकपणे काम करत नसतील त्यांना काढून टाकायचे। इथे यांचे मेंबरशिप येण्यासाठी सगळ्यांना आज ठराव करून घेतला की दरवर्षी मेंबरशिप जमा झाली पाहिजे आणि नवीन सभासद सगळे जे झाले आमच्याकडे उपाध्यक्ष कार्याध्यक्ष हे सगळे नवीन निवडणूक केली, त्याचं पण आम्ही ठरावामध्ये मंजुरी घेतली आणि आज जे कार्यक्रम पुढचं करण्यासाठी आम्ही नक्की केलं आहे की ह्या दीड महिन्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली एक मोठी जाहीर सभा आम्ही षण्मुखानंद हॉलमध्ये घेण्याचं निश्चित केलं आहे। त्यासाठी आमचे नागपूरचे सर्व पदाधिकारी यांनी जबाबदारी घेतलेली आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना आणण्यासाठी आणि ते आल्यानंतर जे महाराष्ट्रामध्ये आमचे महत्त्वाचे प्रश्न आहे त्यात मुंबईमध्ये 9,000 घरं खाली पडलेली आहे सफाई कामगाराची 2008पासून। ती घरं ताबडतोब सफाई कामगारांना गेली पाहिजे, ही आमची मागणी राहणार आणि बाकीची घरं तुम्ही टप्प्याटप्प्याने आम्हाला द्या, पण ही 9,000 घरं पहिले द्यायची आहे। कॉन्ट्रॅक्ट बघाव, सफाई कामगार बचाव। कॉन्ट्रॅक्टमुळे सफाई कामगार जो इथे आमचा मूळ कामगार आता आहे कायमस्वरूपी त्याला नुकसान झालेलं आहे, कारण की कॉन्ट्रॅक्टमध्ये आलेला माणूस 2006-5 परमनंट दाखवतात आणि जो 7ला आपला परमनंट रेग्युलर कामगार झाला आहे तो 7वाला माणूस आहे त्याची सिनियरिटी दाबली जाते, कारण की 6मध्ये जो कॉन्ट्रॅक्टर घुसला त्याला ती सगळी पदोन्नती हे ते सगळे फायदे तो घेतो आहे। मग जो सच्चा कामगार आहे यांच्यावर अन्याय होतो, म्हणून त्या कॉन्ट्रॅक्ट जितके घेतले 14,000 कॉन्ट्रॅक्ट, या कॉन्ट्रॅक्टवाल्यांची SIT इन्क्वायरी लावा। हे सगळे बोगस आहे, हे पैसे घेऊन त्यांना घेतले जात आहे। यावर ताबडतोब कारवाई करण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्याकडे मागणी करणार आहोत आणि कॉन्ट्रॅक्ट या कामामध्ये नसावा ही अति आवश्यक सेवा आहे। यासाठी सुप्रीम कोर्टाने 3 आदेश काढलेले आहे की सफाई काम अतिशय आवश्यक असल्यामुळे त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट नसावा, हे आदेश आपल्याकडे आहे। त्या आदेशाला तो उल्लंघन करतात। आता आम्हाला वाटतं जर असं उल्लंघन झालं तर मग शेवटी न इलाजाने ॲट्रॉसिटी ॲक्ट या नियमांतर्गत सुप्रीम कोर्टाच्या कायद्याचा आधार घेऊन आम्ही कारवाई करू शकतो। यांचं हे अधिवेशन होतं राष्ट्रीय आणि या अधिवेशनच्या अगोदर आम्ही कार्यकारिणी मीटिंग घेतो। अधिवेशन आम्ही दादा वारल्यामुळे आम्ही ते रद्द केलं आणि कार्यकारिणीमध्ये परिवर्तन करून या कार्यकारिणीमध्ये आम्ही 7 ठराव केले आणि त्या ठरावाला घेऊन आम्ही दादांना श्रद्धांजली वाहिली। त्या ठरावामध्ये हे सगळे कार्यक्रम आज आम्ही एक कार्यकारिणी छोटेखानी लावून महाराष्ट्र आणि देशचे आमचे सगळे पदाधिकारी आले होते, त्यांना बरोबर घेऊन ते आमचे सोमन सिंग होते, आमचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष प्रीतम टागोर, घनश्याम डका, आमचे डॉक्टर शर्मा, ह्या सगळ्यांनी भरपूर मेहनत करून आम्हाला ह्या कार्यक्रमामध्ये सहकार्य केले आहे। आमचे नवीन भाऊ आहेत, तिथे मनीषा आहे, डिसोजा आहे, राजेश आहे। आज हा कार्यक्रम आमचा रद्द झाला पण आमची कार्यकारिणी